नमस्कार, मी दिनेश म्हात्रे, अग्रसेना नवी मुंबई प्रमुख। आज आपल्याकडे आरटीचे पालक आले आहेत। न्यू बॉम्बे सिटी स्कूल सीबीए बोर्डाचे आरटीचे पालक आहेत। त्यांची तक्रार आली होती आपल्याकडे की यांच्या मुलांसोबत शाळेमध्ये भेदभाव केला जातो। कारण असं आहे की जेव्हा यांनी शाळेत ऍडमिशन घेतलं आरटी अंतर्गत, तेव्हा त्यांच्याकडे 14,200 इतक्या फीची मागणी करण्यात आली। त्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये, त्यामुळे त्यांनी ती भरली नाही आहे। शाळेने त्यावेळेला ऍडमिशन घेताना त्यांच्याकडून सक्तीने लिहून घेतलं की त्यांना लेटर द्यावं लागेल की त्यांना ऍक्टिव्हिटी फी नको आहे। पण त्यानंतर या पालकांची जी मुलं आहेत, आरटीची मुलं, त्यांचा वर्ग वेगळा बनवण्यात आला आहे आणि त्यांच्या सोबत थोडा भेदभाव करण्यात येतो आहे। काय भेदभाव करण्यात येतो आहे हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। त्यापूर्वी आरटी काय असतं हे मी सांगतो। आरटी हे राईट टू एज्युकेशन ही सरकारने केलेली एक सुविधा आहे त्या पालकांसाठी जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत। आणि शासनाने त्याच्यासाठी 25% जागा ह्या प्रत्येक खासगी शाळेमध्ये राखीव ठेवलेल्या असतात। पण होतं काय आहे की हे कुठल्या ना कुठल्या प्रकारची फी एक मागितली जाते या मुलांकडनं, आणि जेव्हा पालकांची क्षमता नसते, एकतर त्यांना ऍडमिशन सोडायला सांगितलं जातं आरटी मधनं होणारं, किंवा मग त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो। तर यापैकी ही एक समस्या आहे। यांच्याबरोबर काय डिस्क्रिमिनेशन होतंय ते आपण जाणून घेऊया। ह्या वर्गात जे पाल्य आहेत त्यांना शिक्षण जे आहे संगणकाचं ते ज्ञान दिलं जात नाही, लॅबमध्ये बसवलं जात नाही। पहिली गोष्ट तर ऍक्टिव्हिटी हा भाग वेगळा आहे आणि संगणकाचं ज्ञान हे वेगळं आहे। माझा हा मुद्दा आहे की संगणकाचं ज्ञान सगळ्यांना दिलं पाहिजे। बरोबर आहे। आजचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, त्याच्यामुळे कम्प्युटर हे सर्वत्र आहेत। आणि यांच्याबरोबर असं होतंय की यांच्या मुलांना कम्प्युटर लॅबमध्ये पाठवलं जात नाही, त्यांना फक्त चित्र दाखवली जातात। पण ज्या विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हिटी फी भरली आहे त्यांना कम्प्युटर लॅबमध्ये नेलं जातं। तर मला वाटतं हा एक भेदभाव आहे। जर का कम्प्युटर सिलेबसचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये सर्वांना समान वागणूक असायला पाहिजे। प्रियंका पंडित शिंदे। आमच्या मुलांना एका वर्गात बसवत नाही, म्हणजे त्यांचे वर्ग बदली करत असतात। तुमच्या मुलांनाच फक्त तुमच्या लक्षात आलेलं की तुमच्या मुलांना वेगवेगळ्या वर्गात फिरवलं जात आहे, बरोबर आहे? आणि हे आरटीचीच मुलं आहेत। माझं नाव दीपक यादव। या संदर्भात जो काय ऍक्टिव्हिटीचा जो आमच्या मुलांना जो भेदभाव केला जात आहे, या संदर्भात आम्ही प्रिन्सिपल मॅडमना एकदा भेटून या संदर्भात चर्चा केली। पण चर्चा करत असताना आम्ही त्यांच्याशी विचारणा केला की आमच्यासोबत असं का होत आहे मुलांसोबत। पण असं काय आहे का की ऍक्टिव्हिटी मध्ये फीज न भरल्याने आमच्या मुलांना ज्या गोष्टी ऍक्टिव्हिटीच्या आहेत त्या केल्या जाणार नाही, असं काही सरकारने दिलं आहे का? तुमच्याकडे लेटर्स वगैरे आहे का? फक्त प्रिन्सिपलच्या याच्यावरती आम्हाला असं उत्तर आलं की आमच्याकडे लेटर नाही, आमचं फक्त फोनवरतीच बोलणं झालं। हे त्यांचं सरळ आमच्याकडे उत्तर होतं। मी मंगेश शेगावकर। माझं म्हणणं असं आहे की 54 आरटीचे विद्यार्थी आहेत, त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी बाबा जे ऍक्टिव्हिटीचे पेमेंट केलेलं नाहीये, त्यांना तुम्ही असं वेगळा न्याय कशी देऊ शकतात की प्रत्येक मुलाला समांतर शिक्षणाचा अधिकार आहे, हक्क आहे आणि तो त्यांनी दिला पाहिजे। पण तसं न होता आमच्या मुलांना 14 मुलांना फक्त त्यांनी वेगळा क्लासरूम दिलाय। शिक्षणाचं म्हणजे सकाळची वेळ संध्याकाळी केलेली आहे, दुपारी केलेली आहे। तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि थांबलं पाहिजे। तर 14 मुलांचा वेगळा क्लास बनवला गेलेला आहे, आरटीचा आहे। 54 पैकी 14 मुलं आहेत ज्यांनी ऍक्टिव्हिटी फी भरलेली नाही, पण बाकीच्या मुलांना इतर मुलांसोबत बसवलं जात आहे का? तर त्यांनी ऍक्टिव्हिटी फी भरलेली आहे। तर मला वाटतं हे डिस्क्रिमिनेशन आहे, हे व्हायला नाही पाहिजे। माझं नाव भावेश मदन झा आहे। आपल्या मुलांना माझ्या मुलांना शिक्षणचं पण प्रॉपर देत नाही, ते लोक प्रॉपर शिकवत नाही त्यांना। आणि जे काय शिकवत त्यांना फक्त मेसेज करून व्हॉट्सअपला किंवा ते इंस्टाग्रामला टेलिग्रामला करतोय ते लोक। त्याच्यामध्ये हे लिहून देत आहे ते पॅरेंट्स तुम्ही करून द्या, पण ते मुलांना विचारतो आम्ही, ते बोलतो आम्हाला शिकवायला नाही। तुम्ही म्हणता की तुम्हाला जो गृहपाठ पाठवला जातो ते आम्हाला मुलांना जेव्हा विचारतात मुलं म्हणतात आम्हाला शाळेत नाही शिकवलं नाही। बरोबर। तर हे जर का असं होत असेल की मुलांना गृहपाठ दिला जातोय पण मुलांना ते शाळेत शिकवलं जात नसेल, तर हाही एक प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आहे। कदाचित हे यांच्याच वर्गासोबत होत असेल, तर हे चुकीचं आहे। नमस्कार, माझं नाव मंगल कळंत्रे। आमच्या मुलांना काय होतं म्हणजे का, क्लास फिक्स नसल्यामुळे ना त्यांना त्रास होतोय। त्यांना म्हणजे कुठे जायचं तेच समजत नाही। अक्षरशः माझा मुलगा तर रडतो, म्हणजे त्यांना कुठे जायचं तेच कळत नाही। आता ह्या ताईंची पण मुलगी दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन बसली होती, रडत होती। मग हे कुठेतरी चुकीचं आहे ना, मुलांना त्रास होतोय ना कुठे जायचं। की शाळेच्या वर्तणुकीबद्दल उद्धटपणाचं बोलणं जे असतं, त्यांच्या मुलांमध्ये जो काय भेदभाव होतोय संगणकाविषयी असेल किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटी बद्दल असेल, किंवा जो क्लासरूम जो त्यांनी डिवाइड केलाय की ज्यांनी पैसे भरले त्यांना सेपरेट, ज्यांनी पैसे नाही भरले त्यांना सेपरेट,
आणि राहिली वर्तणूक, तर मला वाटतं शाळेची वर्तणूक ही पालकांबरोबर नम्रतेची असायला पाहिजे. शाळा हे विद्येचं मंदिर आहे. आपल्या मुलांना शिक्षण देते, संस्कार करते, तर त्यांची वागणूक जी पालकांच्या प्रती असायला ती पण नम्रपणाची असायला पाहिजे. माझे नाव सुजाता यादव. माझा मुलगा पण आरटी मधूनच फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेला, तर त्यांना कॉम्प्युटरबद्दलच मला बोलायचं. त्यांना कॉम्प्युटर हा सब्जेक्ट आहे, तर एक्झाम तर कॉम्प्युटरचे होते, मग तुम्ही लॅबमध्ये नेणार नाही असं सांगत. पण आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते आम्हाला म्हणले, आम्ही जरी तुमच्या मुलाला लॅबमध्ये नेत असतो, आम्ही त्यांना डिजिटल बोर्डवरती शिकवलं जातं. पण आम्ही मुलांना विचारतो, मुलं सांगतात आम्हाला डिजिटल बोर्डवरती शिकवलं जात नाही. +1 म्हणजे एका क्लासमध्येच बसवलं जात नाही त्यांना, तर डिजिटल बोर्डवरती काय शिकवलं. पण आम्हाला सांगण्यात आलं की त्यांना डिजिटल बोर्ड आहे म्हणून. कोणत्याच क्लासमध्ये नाही, पण तुमच्या मुलांना आम्ही डिजिटल बोर्ड दिलाय असं आम्हाला सांगण्यात आलं. तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला कम्प्युटर क्लासमध्ये नेणार नाही, डिजिटल बोर्डवर शिकवू. हो. आणि तुमची मुलं म्हणतात की आम्हाला डिजिटल बोर्डवर पण शिकवत नाही, नाही. त्यांना डिजिटल बोर्ड आम्ही विचारतो रोज मुलांना, पण ते सांगतात आम्हाला डिजिटल बोर्ड नाहीये. मेन एक क्लासमध्येच बसवत नाही त्यांना, तर डिजिटल बोर्डमध्ये कुठून हे करणार. बरोबर आहे. असं मला तर माझी शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती आहे की हा जो भेदभाव होतोय हा झाला नाही पाहिजे. आपल्या संविधानाचे 7 पिलर आहेत, त्याच्यापैकी पहिला पिलर आहे जो समानतेचा हक्क आहे, आणि तो समानतेचा हक्क सगळ्यांना मिळाला पाहिजे. आणि शाळेतच ही जर का गोष्ट सुरू होत असेल डिस्क्रिमिनेशनची, भेदभावाची, तर पुढे जाऊन या मुलांना आरटी ही शिवी वाटेल. या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्यांना जर का ऍक्टिव्हिटी दिल्या जात नाही आहेत, तर त्यांनाही कुठेतरी वाटेल की आपल्याबरोबर भेदभाव केला जातोय. आणि भेदभावाची जाणीव जर का मुलांना लहानपणापासूनच होत असेल, तर हे पुढे हे काय शिकणार आहेत, त्यांच्यावरही तेच संस्कार होणार. ते होऊ नये म्हणून अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे. आणि ऍक्टिव्हिटी आपण बऱ्याच वेळापासून बोलतो. मी आता सांगतो ऍक्टिव्हिटी काय आहे. ऍक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक शाळेचं वेगळं असतं. हा मेन शिक्षणाचा भाग नाही आहे, किंवा जी फी घेतली जाते शाळेकडून शिकवण्यासाठी ती वेगळी असते. ऍक्टिव्हिटी फी ही या शाळेत तरी वेगळी घेतली जाते आहे. आणि ऍक्टिव्हिटीचा भाग आहे जिथं मला माहिती आहे ते डान्सिंग आहे, स्केटिंग आहे, बरोबर आहे, अशा गोष्टी आहेत. आता स्केटिंग वगैरे अशी गोष्ट हा करिक्युलमचा भाग नाही. एखाद्या मुलाला स्केटिंग जमत नाही आहे, त्याच्यामुळे त्याला फेल केलं तर जाणार नाहीये, बरोबर आहे. किंवा एखाद्याला डान्सिंग जमत नाहीये तर त्याला फेल केलं जाणार नाही आहे. मग हा जर का शिक्षणाचा भाग नाही आहे तर तो शाळेच्या वेळात का घेतला जातो? आज या पालकांकडून रायटिंग मध्ये लेटर घेतलं ऍडमिशनच्या वेळेला की तुम्हाला जर का ऍक्टिव्हिटी नको असेल तर तुम्ही रायटिंग मध्ये लेटर द्या. उद्या हेच पुरावे म्हणून ही शाळा कदाचित शिक्षण विभागाला सादर करेल की पालकांनीच आम्हाला दिले रायटिंग मध्ये. पण तुम्ही स्वतःच्या चॉईसने दिलं की तुम्हाला लिहायला सांगितलं. बरं, म्हणजे थोडक्यात हे सक्तीने यांच्याकडून लिहून घेतलं, यांच्याकडे पर्याय नव्हता ऍडमिशनच्या वेळेला. तर माझं शिक्षण अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत हा शाळेचा भाग नाहीये करिक्युलमचा. ऍक्टिव्हिटी एखाद्या मुलाला जमली नाही तर त्याला काही फेल करण्यात येत नाही. किंवा असंही असतं की सगळ्याच मुलांना स्केटिंग शिकायचं आहे असा विषय नसतो, किंवा सगळ्याच मुलांना डान्स आवडतो असाही विषय नसतो. तो प्रत्येकाचा आवडीचा विषय, एंटरटेनमेंटचा विषय आहे. तर जर का या शाळेला, या पालकांना, या 13-14 विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी मध्ये सामावित नसेल करायचं, तर ही ऍक्टिव्हिटी ही शाळेच्या वेळानंतर कंडक्ट करावी. शाळेच्या वेळामध्ये ही ऍक्टिव्हिटी घेतली जाऊ नये. जर का डिस्क्रिमिनेशन होणार असेल, शाळा करणार असेल, तर ही ऍक्टिव्हिटी शाळेच्या वेळामध्ये घेतली जाऊ नये. तुम्हाला मान्य आहे हे? पालकांना सुद्धा मान्य आहे की ही ऍक्टिव्हिटी शाळेच्या वेळानंतर घेतली जावी. आमच्या मुलांना घरी सोडा, त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्टिव्हिटी जी घ्यायची ती घ्या. अपेक्षा एवढीच आहे की कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. ही जी गोष्ट या शाळेमध्ये होते आहे ती इतर शाळांमध्येही होत असेल. तर माझ्या शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती आहे, कारवाई फक्त या शाळेवर नाही बाकी शाळांवर झाली पाहिजे. तुम्ही तिकडेही बघा काय प्रॉब्लेम आहेत पालकांचे, विशेष करून आरटीच्या पालकांचे. जर का अशी घटना दुसऱ्या शाळेत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सक्ती केली पाहिजे की बघा ऍक्टिव्हिटी जी आहे ती कंडक्ट शाळेच्या वेळानंतर करावी. जर का तुम्हाला आरटीच्या पालकांना वेगळी वागणूक द्यायची, विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक द्यायची असेल तर. आणि दुसरा, आपण आगरी सेनेतर्फे नवी मुंबई पालक संघटना स्थापन केलेली आहे. प्रयत्न हाच आहे की जसा ह्या पालकांचा तसे बाकी बरेच पालक आहेत, बऱ्याच शाळा आहेत नवी मुंबईमध्ये, त्यांच्याही समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही या संघटनेमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. तो जे रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तुम्ही रजिस्टर करून घ्या. तुमच्या शाळेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आगरी सेना प्रयत्नशील असेल. मी नक्की प्रयत्नशील असेल, याच्यासाठी माझी टीम प्रयत्नशील असेल. आणि जसं यापूर्वी आम्ही ज्या पालकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, यांचाही सॉल्व्ह होईल अशी आशा करतो. तुमचेही केले जातील. तर संघटनेमध्ये समाविष्ट व्हा आणि आपल्या मुलांना एक चांगलं भविष्य द्यायचा प्रयत्न करूया आणि पालकांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करूया. जय आगरी सेना.